झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबई आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये रणजीची फायनल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती रंगणार आहे। अजित आगरकरची टीम 40व्यांदा रणजी ट्रॉफीवर आपलं नाव करण्याचा प्रयत्न करेल, तर सौराष्ट्र आपलं पहिलं अजिंक्यपद पटकावण्यासाठी आतुर असेल। त्यामुळे मेट्रो सिटी विरुद्ध स्मॉल टाउन असा रंजक मुकाबला क्रिकेटप्रेमींना या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। मुंबई पुन्हा होणार रणजी किंग। मुंबई जिंकणार 40व्यांदा रणजी ट्रॉफी। वानखेडेवरती दिसणार सचिनचा जलवा। हाय प्रोफाईल मुंबईची टीम 40व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्यास सज्ज झालेली आहे। त्यांना पहिल्यांदाच रणजी फायनल गाठणाऱ्या सौराष्ट्राचं आव्हान पार करावं लागणार आहे। स्टार्सचा भरणा असलेली मुंबईची टीमच हॉट फेव्हरिट आहे, त्यामुळे बलाढ्य मुंबईचं कडवं आव्हान पेलण्यासाठी सौराष्ट्राला चांगलाच घाम गाळावा लागणार आहे। सचिन तेंडुलकर मुंबईकडून खेळणार असल्यानं त्याच्या बॅटिंगची ट्रीट आणि तीही रणजी फायनलमध्ये चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे। या रणजी सीझनमध्ये त्यानं 2 सेंचुरीज झळकावल्या आहेत, त्यामुळे त्याच्यापासून सौराष्ट्राला सावध राहावं लागणार आहे। अभिषेक नायरही तुफान फॉर्ममध्ये आहे। मुंबईकडून त्यानंच सर्वाधिक रन्स केलेले आहेत। नायरनं 940 रन्स केलेले आहेत, तर वासिम जाफरची बॅटही चांगलीच तळपली आहे। त्यानं तब्बल 703 रन्स केलेले आहेत। मुंबईकडून अंकित चव्हाण प्रतिस्पर्ध्यांसाठी कर्दन काळ ठरलाय। त्यानं या सीझनमध्ये सर्वाधिक 33 विकेट्स घेतलेल्या आहेत। धवल कुलकर्णीनंही 21 विकेट्स घेत मुंबईला फायनल गाठून देण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे। तर ऑलराऊंडर अभिषेक नायरनं बॅटिंग बरोबरच बॉलिंगमध्येही कमाल केलेली आहे। सौराष्ट्राची टीमही तुफान फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे मुंबईसाठी सौराष्ट्राची टीम धोकादायक ठरू शकते। सौराष्ट्राचे बॅट्समनही तुफान फॉर्ममध्ये आहेत। शेल्डन जॅक्सन, सागर जोगियानी आणि अर्पित वसावदा यांनी सौराष्ट्राला पहिल्यांदा रणजी फायनल गाठून देण्यात मोलाची भूमिका बजावली आहे। सौराष्ट्राला रवींद्र जाडेजाची कमी चांगलीच जाणवणार आहे। जाडेजाच्या अनुपस्थितीत जयदेव उडानकत, विशाल जोशी आणि धर्मेंदर सिंगवर सौराष्ट्राची भिस्त असेल। चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा आणि झहीर खान या मॅचमध्ये नसणार आहेत। हे स्टार प्लेयर्स नसले तरी मुंबईकर क्रिकेट प्रेमींसाठी ही मॅच निश्चितच पर्वणी ठरणार यात शंकाच नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।